मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील 19 नंबरला जी कविता आहे वासरू या कवितेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. वासरू या कवितेचे कवी आहेत अनिल. मुलांनो, खूप सुंदर अशी ही कविता आहे. या कवितेत इथे शेजारी जे चित्र दिलेलं आहे ते पहा. तर या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? एक छान गाईचं पिल्लू म्हणजेच वासरू. हे वासरू दिवसभर रानावनात फिरत असतं आणि संध्याकाळ झाल्यानंतर त्याला त्याच्या आईची खूप आठवण येते. आईची आठवण आल्यानंतर मग वासरू हमरायला लागते, ओरडायला लागते, आईला हका मारायला लागते. एका वासराची त्याच्या आईबद्दल असणारी ओढ ह्या कवितेतून आपल्याला दिसणार आहे. आपण कविता वाचून घेऊयात. एका म्हणा वाचा. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडोनिया, कानामध्ये वारे भरूनिया न्यारे, फेरधरी फिरे रानोमाळ. मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल ती वाट धावू लागे, विसुरुनिया भान भूकनी तहान, पायाखाली रान घाली सारे, थकुनिया खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी. फिरू जाता मागे धूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत, पडता अंधारू लागले हंबरू, माय तू लेकरू शोधू येई. कवितेचा भावार्थ पाहूया. ओढाळ. ओढाळ म्हणजे मनसोक्त फिरणारे, स्वच्छंदी. वासरू म्हणजे गाईचे पिल्लू. राणी म्हणजे रानात. फिरू म्हणजे फिरणे. कळप म्हणजे गुरांचा समूह, संघ. घेरू म्हणजे घेराव. सोडोनिया म्हणजे सोडून देणे. एक ओढाळ वासरू म्हणजे एक असं वासरू, एक स्वच्छंदी वासरू, ज्याला जिथे जावंसं वाटतं तिथे ते जातं, रानात त्याला जिथं फिरावंसं वाटतं तिथं ते फिरतं. असं एक वासरू फिरायला मिळावं म्हणून हे वासरू काय करतं? त्याचा कळप सोडून जातं आणि संपूर्ण रानामध्ये स्वच्छंदी फिरतंय. कानामध्ये वारे भरूनिया न्यारे, फेरधरी फिरे रानोमाळ. न्यारे म्हणजे निराळे, फेरधरी म्हणजे गोलगोल फिरणे, रानोमाळ म्हणजे संपूर्ण रानात. हे जे वासरू आहे ना, ते पहिल्यांदाच त्याच्या कळपातून बाहेर पडतं आणि पूर्ण रानामध्ये स्वच्छंद फिरत असतं आणि आपल्याला संपूर्ण रानामध्ये स्वच्छंदी फिरता येतं आहे, आपल्या मनाजोगतं फिरता येतं आहे म्हणून त्याला खूप आनंद झालेला असतो. आणि म्हणून हे वासरू काय करतं? कानामध्ये वारे गेल्याप्रमाणे गोल गोल संपूर्ण रानामध्ये हे वासरू हुंदडत असतं, फिरत असतं. मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल ती वाट धावू लागे. मोकाट म्हणजे मोकळे, कोणतेही बंधन नसलेले. अफाट म्हणजे विशाल, मोठे. मोकळ्या आणि अफाट म्हणजे विशाल मोठ्या अशा माळरानावर वासरू वाटेल तिकडे धावू लागले. विसरुनी भान भूकनी तहान, पायाखाली रान घाली सारे. भान म्हणजे लक्ष, जाणीव. संपूर्ण रानोमाळ हुंदाडताना फिरताना हे वासरू त्याची तहानभूक विसरून बसतं, कारण त्याच्यासोबत कोणीही मोठं नसतं. त्याला इतकं स्वच्छंदी फिरता येतं म्हणून त्याला खूप आनंद होतो आणि ह्या आनंदात ते संपूर्ण रान पायाखाली घालते, म्हणजे संपूर्ण रानात ते खूप फिरते. पुढच्या ओळी पाहूयात. थकुनिया खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी. थकुनिया म्हणजे दमणे, सरता म्हणजे संपणे, हुरूप म्हणजे आनंद, आठवे म्हणजे आठवण, तया लागी म्हणजे त्याला. दिवसभर खूप खूप फिरल्यावर, हुंदडल्यावर
संपूर्ण रान पायाखाली घातल्यावर मनाला येईल त्या दिशेला फिरून झाल्यानंतर वासरू दमून गेलं आणि दमल्यामुळे वासराचा सगळा हुरूप संपला. हुरूप म्हणजे उत्साह संपला आणि मग त्याला त्याच्या कळपाची आठवण आली. कळपाची आठवण आल्यानंतर त्याला मात्र खूप वाईट वाटू लागले. फिरू जाता मागे धूर जाऊ लागे आणखीच भागे भटकत. भागे म्हणजे खूप थकणे, भटकत म्हणजे फिरणे. आपण कळपापासून खूप दूर आलो आहे. आपला कळप आपल्या आसपास नाही आहे हे ज्यावेळेस वासराच्या लक्षात येतं त्यावेळेस वासरू कळपाला शोधू लागते आणि कळपाला शोधण्यासाठी ते परत फिरून मागे जाऊ लागते. आणि कळपाला शोधण्यासाठी वासरू खूप दूरवर लांब लांब असे भटकत गेले आणि ते आणखीनच थकले. कळप शोधण्याच्या नादात वासरू खूप दमून गेलं. आपण पुढची लाईन पाहूयात. पडता अंधारू लागले हंबारू माय तू लेकरू शोधू येई. अंधारू म्हणजे अंधार पडणे, हंबरू म्हणजे हंबरणे, लेकरू म्हणजे बाळ. तर संध्याकाळ झाल्यानंतर सगळीकडे अंधार पडू लागला आणि वासराला त्याच्या आईची खूप खूप आठवण येऊ लागली आणि आईच्या आठवणीत वासरू हंबारू लागले, ओरडू लागले. आईला हाका मारू लागले, आवाज देऊ लागले की आई मला शोधायला ये. अशा पद्धतीने आईला विनवू लागले. मला तुझ्याजवळ घेऊन जा अशी विनवणी वासरू हंबरून आईला करू लागले. अतिशय सुंदर शब्दात कवीने बाळाची आईबद्दल असणारी ओढ या कवितेतून व्यक्त केलेली आहे. बाळ दिवसभर कुठेही फिरत असलं, कुठेही फिरत असलं तरी रात्र झाल्यावर त्याला त्याच्या आईची आठवण येते. त्याचप्रमाणे वासराला सुद्धा अंधार पडल्यावर त्याच्या आईची आठवण आलेली आहे आणि त्यासाठी तो हंबरू लागला आहे, आईला हाका मारू लागला आहे आणि आईला मला शोधायला येण्याची विनवणी करू लागला आहे. मुलांनो, अतिशय सुंदर आणि भावनिक अशी ही कविता आहे. तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.